माझा 26 वर्षांचा मुलगाच गेला, त्यालाच खांदा द्यावा लागला. केतन अग्रवालच्या वडिलांचा हृदयद्रावक आक्रोश. केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया देत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आज माझा 26 वर्षांचा मुलगा गेला. मला वाटलं होतं की तो माझ्या अर्थीला खांदा देईल, पण दुर्दैवाने मला त्यालाच खांदा द्यावा लागला, असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले. विशाल अग्रवाल म्हणाले की या घटनेच्या धक्क्यातून त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. माझे वडील गेले, माझा मुलगा गेला. आमच्या कुटुंबावर खूप मोठं दुःख कोसळलं आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणात नरेंद्र मित्तल आणि रेणू मित्तल यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. मित्तल आमचे जवळचे नातेवाईक आहेत. मी त्यांना मामा म्हणून ओळखतो. त्यांनी आम्हाला आमची मुलगी समजून घ्या असे सांगत मध्यस्थी केली होती. मात्र आता त्यांचा फोनही येत नाही. त्यांनी आमच्यासोबत असं का केलं हा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे त्यांनी सांगितले. केतन आणि सिया यांच्या नात्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की केतन म्हणायचा की सिया फोन बिझी असल्यामुळे नाराज व्हायची. आम्ही त्याला समजावून सांगायचो की नातं नवीन आहे, सर्व काही हळूहळू सुरळीत होईल. विशाल अग्रवाल यांनी सांगितले की या प्रकरणात जे काही सत्य असेल ते समोर यावे. मला जे वाटत होतं ते सर्व पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस योग्य तपास करून माझ्या मुलाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातील जे जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी पंतप्रधानांना पत्रही पाठविल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी समाजालाही त्यांनी भावनिक आवाहन केले. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. दुसरा केतन अशा प्रकारे बळी जाऊ नये असे ते म्हणाले. सर असू शकतो, पर तो तपासाचा भाग आहे, मला सांगू नाही शकत मी, पर असू शकतो अजून पण कोणत्याच्यात. 2 वेळेस याबद्दल सुद्धा असा प्रकार झाला होता, तुमच्या लक्षात आलं होतं का? नाही, आमच्या लक्षात नाही आलं होतं सर. सांगितलं होतं म्हणजे मित्तल आणि तुम्ही कधीपासून तुमचे नातेवाईक, तुम्ही सांगितलं नातं आहे, कधीपासून? माझ्या आईवडिलांच्या लग्नापासून. त्यांची ती बहीण आहे ना, सख्खी चुलत बहीण आहे, तर त्यांच्या लग्नापासून म्हणजे मी जन्मल्यापासून त्यांना मामा म्हणूनच ओळखतो. यांचा काय बॅकग्राऊंड आहे मित्तल साहेबांचा? मित्तल साहेबांचा मार्केट यार्डमध्ये तेलाचं दुकान आहे. हे तेल विकतात, तेल व्यापारी. व्यावसायिक संबंध नाही, कसले व्यावसायिक संबंध नाही. त्यांचे काही होते असं तुम्हाला आढळलं का? ते आता मला माहीत नाही. हो, पर ते दोघं म्हणजे नाही भाऊजीन मेहुणा ना, सक्का मेहुणा. सख्या मेहुणाची मुलगी आहे. त्यांचं ते रेणू मित्तलचा सक्का भाऊ आहे प्रवीण गोयल. त्या नात्यातून त्यांनी हे लग्न जोडून दिला. सर, सिया जैसा बर्ताव कर रही थी पुलिस कस्टडी में, कभी मिडिल फिंगर बता रही है, कभी बियर की मांग कर रही है, तो आप उसका